जिद्द. लेखक नारायण धारप. संपत आपल्या वाटेनं निघाला. घुमऱ्याची काळी सावलीसारखी आकृती गवतात केव्हाच गडप झाली होती. झाडांच्या पासून 30 फूट अंतरावर असताना संपतला एक एकशिंग्या किंचाळत त्याच्या अंगावर येताना दिसला. दुसऱ्या क्षणी संपतच्या धनुष्यातून बाण निघून एकशिंग्याच्या छातीत घुसला. जायबंदी झालेला एकशिंग्या तरीसुद्धा येतच राहिला. त्याला थांबवण्यासाठी संपत दुसरा बाण लावायला गेला आणि मगाशी खडकावर काचलेली दोरी तुटली. संपतनं झेप घेतली, पण त्याला उशीर झाला होता. शिंग त्याच्या बरगडीवरून डाव्या हातात घुसलंच. वेदनेनं विव्हळ होऊन तो खाली पडता पडता संपतनं एकशिंग्याची डरकाळी ऐकली. मदतीसाठी हाक. आणि जमिनीला लागलेल्या कानात खुरांचा पडघम घुमायला लागला. डोळ्यांवर येऊ पाहणारी अंधेरी कशी तरी दूर करीत संपत उभा राहिला. त्याचं धनुष्य तुटलं होतं. भाला एकशिंग्याखाली गेला होता. चाकूचा पत्ता नव्हता. डावा हात निकामी झाला होता. एका हातानं झाडावर चढणं अशक्य होतं. लंगडत लंगडत पुढे जाऊन तो चाकू शोधण्याची धडपड करू लागला. खूर वेगानं जवळ येत होते. लढाई तर तो हारलाच होता, पण जाताना आपली किंमत रक्तात वसूल करणार होता. चाकू 10 फुटांवर चमकताना दिसला आणि त्याच क्षणी 30 फुटांवरच्या झाडीतून एकशिंग्या डरकाळ्या फोडीत आला. त्यानं एक पाऊल घेण्याआधीच एकशिंग्या त्याच्यापाशी पोचलाही होता. सुंदर जगावरची शेवटची नजर. त्याच क्षणी त्याच्या मागच्या बाजूनं एक काळी सावली वाऱ्यासारखी पुढे झेपावली. गुरगुरणारा घुमरा, पिवळे धमक डोळे आणि अणकुचीदार सुळे. एकाच झेपेत त्यानं एकशिंग्याच्या मानेचा चावा घेतला. एकशिंग्या विव्हळत दूर सरकला आणि पुन्हा वळला. घुमऱ्यानं पुन्हा झेप घेतली. ते दोघं गुरगुरत किंचाळत डरकाळ्या फोडीत पार एक होऊन गेले. संपत चाकूपाशी पोहोचेपर्यंत लढाई संपलीही होती. एकशिंग्या खाली कोसळला. घुमरा मागे वळला. त्याचा एक पाय रक्तबंबाळ झाला होता आणि श्वास धापांनी येत होता. त्यानं संपतचे प्राण वाचवले होते, पण म्हणजे तो लांबवरून पाहत होता आणि मदतीसाठी वेगानं दौडत आला होता. हातातला चाकू खाली टाकून संपत सावकाश घुमऱ्याजवळ गेला आणि तिथे बसून त्यानं आपला डावा हात पट्टीनं बांधायला सुरुवात केली. काही क्षणांनी घुमऱ्यानंही आपला जखमी पाय चाटायला सुरुवात केली. 2 शत्रू पण किती जवळ आले होते, अंतरानं आणि मनानंही. दोघांच्यातली दरी क्षणभर एका मित्रत्वाच्या बंधुत्वाच्या भावनेनं सांधली गेली होती. हात बांधून होताच संपत उभा राहिला. दोघांची जायची वेळ आली होती. मित्रा, उपकाराची फेड चांगली केलीस. कदाचित आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, पण मी तुझा आभारी आहे. घुमऱ्यानं घशात जरा वेगळाच आवाज केला. तोही संपतला काही सांगण्याची खटपट करत होता का? आणि मग तो तिथून निघून गेला. संपत परतीच्या दीर्घ कष्टाच्या मार्गाला लागला, पण तो मनात विचार करत होता, घुमरे काही निव्वळ पशु नाहीत. ते अस्तित्वासाठी लढतात, पण तेही उपकार जाणतात. कलिग्रहावर दोघेही समाधानानं राहू शकणार नाहीत काय? त्यांचा विश्वास संपादन करणं खरोखर इतकं कठीण होतं का? आणि ते झालं तर मग घुमऱ्यासारखा शूर, चपळ, बेडर मित्र माणसाला शोधूनही सापडेल? पुढे असे 2 प्रसंग घडले की माणसाला मारायची संधी असूनही घुमरे त्याच्या वाटेला गेले नाहीत. संपतनं आज्ञा दिली की यापुढे घुमऱ्यांची पिल्लं पकडायची नाहीत. अशा कृत्यानं परस्परात निर्माण होऊ पाहणारा विश्वास पुन्हा नाहीसा झाला असता. मैत्रीचा दुसरा मार्ग शोधून काढायला हवा होता. कलिग्रहावरचं 163वं वर्ष. सूर्य ध्यानात येण्याइतके दक्षिणेस सरकत होते आणि त्याच वर्षी त्याची 3री मुलगी जाई जन्मली. त्याची खात्री होती की गुहेत जन्म घेणारी तिची शेवटचीच पिढी होती. गुहांपासून मैलभर अंतरावरच्या मैदानात गाव वसवण्याची योजना तयार झाली होती. एकशिंगे मोडणार किंवा ओलांडणार नाहीत अशी भिंत बांधायला सुरुवातही झाली होती.
भिंत दगडी चिऱ्यांची होती. दगडी चिरे हिऱ्यांच्या चाकांनी कापले होते. घरं ही दुहेरी दगडी भिंतींची असणार होती. दोन भिंतीतल्या हवेनं उष्णता आणि थंडी दोन्हींपासून संरक्षण होणार होतं. घरापुढे भाल्याच्या झाडीचे मंडप आणि त्यावर छत्रीच्या झाडांच्या झावळ्यांची छपरं राहणार होती. एकशिंग्यांना माणसाळवण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नव्हता. ते स्वभावानं दगाबाज मारकुटे होते. केवळ अंकुशाच्या जोरावर त्यांच्याकडून काही काम करून घेणं शक्य होत होतं. त्यांच्यापासून सतत सावध राहावे लागे. रात्री त्यांना एका भक्कम गोठ्यात जखडून ठेवावे लागे. परावकाश संदेशक्षेपकाचं काम जिकिरीचं होतं. त्याची प्रगती मंद होती. सूर्य दक्षिणेकडे सरकतच होते. नव्या गावात 179व्या वर्षी प्रवेश करण्यात आला. त्याच वर्षी संपतची पत्नी मरण पावली. त्याचे 2 मुलगे आता मोठे झाले होते. त्यांची लग्नही झाली होती. 16 वर्षांची जाई हीही आता स्त्री झाली होती. त्याच वसंत ऋतूत तिचं हर्षेशी लग्न झालं. संपत आता त्याच्या गावातल्या नव्या घरात एकटाच राहू लागला. जुन्या डायऱ्या वाचण्याचा साप्ताहिक कार्यक्रम अजूनही चालू होता. त्या दिवशी लौकीच्या आधीचा नेता किरमाणी याची डायरी ते वाचत होते. आम्ही वाचलो आहोत. गराडांनी ही कल्पनाच केली नसेल. त्यांच्या लेखी आम्ही मेल्यातच जमा आहोत. पण कोणत्या गुणांनी आपण वाचलो याचं आपण स्वतःला कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. कलिग्रहावरच्या मानवी समाजावरची संपूर्ण एकाग्र निष्ठा, लढण्याचे धैर्य, प्राणार्पण करण्याची तयारी. गराड कोणत्याही क्षणी येतील. आपल्या मदतीला दुसरं कोणीही नाही. अगस्तेयावरील माणसं तर गुलामच आहेत. पृथ्वीही एव्हांना गराडांनी जिंकून घेतली असेल. आपण एकटेच आहोत. पण जी निष्ठा, जी चिकाटी, जे धैर्य आपल्याला वाचवायला कारणीभूत झालं ते जर आपल्या अंगी अजूनही असेल तर आपला विजय निश्चित आहे. संपतला वाटलं सध्या संघर्ष नाही. नवी पिढी शांततेच्या काळात वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यातला लढाऊ कणखरपणा कमी तर नाही ना झाला. पुढच्याच आठवड्यात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तो टेकडीवरून खाली येत असताना त्याला दुर्बिणीतून लांबवर जाईचं निळं पातळ दिसलं. ती खडकावर बसून पुस्तक वाचत होती. तिचा लहानसा भाला शेजारीच होता. तिला एकटीनं असं न जाण्याविषयी त्यानं वारंवार बजावलं होतं. एक शिंग्याचा हल्ला केव्हाही होण्याची धास्ती होती आणि तेवढ्यात तिला काहीतरी ऐकू आलं असावं. तिनं एकदम मान वर केली आणि मग तिला जे दिसलं ते त्यालाही दिसलं. झाडीतून बाहेर येणारा एक शिंग्या. तो झेपा घेत पुढे आला. जाईनं हातातलं पुस्तक खाली टाकलं. हातात भाला घेऊन ती वाढत्या गतीनं उभी राहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी तिनं तो आखूड भाला त्या एक शिंग्याच्या वर्मस्थानी खुपसला आणि ते अणकुचीदार शिंग हातावर असतानाच बाजूला झेप घेऊन ती दूर झाली. 2 झेपातच एक शिंग्या कोसळला. पुढे जाऊन त्याच्या मानेवर पाय देऊन तिनं मानेत रुतलेला भाला उपसून काढला आणि मग तिचं लक्ष पुस्तकाकडे गेलं. आधीच जीर्ण झालेली पानं फाटली होती. वाऱ्यावर फडफडत उडत चालली होती. तिचा चेहरा त्याला दिसला तेव्हा तो शोकमग्न, पश्चात्ताप दग्ध दिसत होता. मेलेला एक शिंग्या केव्हाच विसरून ती नासधूस झालेल्या पुस्तकाची चिंता करत होती. ही चपळाई, हा बेडरपणा त्यांच्या रक्तातच मुरला होता. सर्व प्रतिक्रिया आपोआप विजेच्या वेगानं झाल्या होत्या. पण नवी पिढी रानटी नव्हती. त्यांना पुस्तकांची, ज्ञानाची, परंपरेची, विद्येची महती जात्याच कळत होती. मानवांचं भवितव्य या पिढीच्या हाती सुरक्षित होतं, निर्धास्त होतं. नव्या गावाची बांधणी चालू असताना एका मांडवाची फ्रेम जोराच्या वाऱ्यानं काडकन मोडून खाली कोसळली. खाली एक लहान मूल खेळत होतं. जवळच जाई होती. तिच्या चपळाईनं त्या मुलाचा प्राण वाचला, पण जाई मात्र जबर जखमी झाली. विशेषतः तिचे खांदे आणि छाती यांना जबर दुखापती झाल्या होत्या. ती त्यावेळी गर्भारशी होती. तिला स्वतःला भीती वाटत होती, तरी तिची प्रसूती अगदी व्यवस्थित झाली. मुलगाही अगदी छान होता. प्रश्न होता तो त्याच्या दुधाचा. जाईच्या जखमा भरून तिला परत दूध यायला 2 महिने तरी लागणार होते आणि नेमकी याच वेळी दाई म्हणून कोणतीही बाई उपलब्ध नव्हती. 2 आया होत्या,
पण त्यांना स्वतःची जुळी मुलं होती. जे काही थोडे बहुत बकरीचे दूध गोठवून ठेवण्यात आलं होतं त्यावरच नव्या बाळाला दिवस काढावे लागणार होते. त्याची थोडीशी उपासमारच होणार होती, पण त्याला इलाज नव्हता. जाईचा मुलगा 1 महिन्याचा असताना मानव आणि घुमरे यांच्यातला तटस्थतेचा संबंध संपून त्यांच्यात कायमची मैत्री प्रस्थापित झाली. एकशिंगे, घुमरे, बकरे सर्व उत्तरेकडे गेले होते. निळा तारा रात्रीचा एखाद्या लहान सूर्यासारखा प्रकाशायला लागला होता. अशा एका रात्री संपतला एकशिंग्याच्या डरकाळ्या ऐकू आल्या. सर्वजण तटाआत गावात असणार. मग एकशिंगे कोणावर हल्ला करत होते? भाला आणि तीरकमठा घेऊन संपत बाहेर पडला. पूर्वेकडच्या दरवाजातून बाहेर पडून तो त्या आवाजाच्या रोखानं निघाला. जवळ येताच त्या आवाजांना एक निर्वाणीची धार आल्यासारखी वाटली. नाला ओलांडून तो झाडीत शिरला. गावापासून अर्धा 1 मैल अंतर चालून आल्यावर तो लढाई चालली होती त्या ठिकाणी पोहोचला. एक घुमरा 2 एकशिंग्यांना एकाकी तोंड देत होता. 2 एकशिंगे खाली मरून पडले होते आणि घुमऱ्याच्या मागे त्याच्या जोडीदाराचं प्रेत दिसत होतं. घुमऱ्याला खूप जखमा झाल्या होत्या. त्याच्यातून रक्त वाहत होतं. एकशिंग्याच्या डरकाळ्यात विजयाचा उन्माद जाणवत होता. घुमऱ्याच्या पायातली शक्ती संपत आली होती आणि त्याच्या हालचाली मंदावत चालल्या होत्या. संपतनं धनुष्य उचललं आणि एकशिंग्यांवर बाणाचा वर्षाव केला. वेदनेनं चित्कार करीत ते कोसळले आणि त्यांच्या जवळच घुमराही कोसळला. संपत जवळ पोहोचला तेव्हा घुमरा शेवटचेच श्वास घेत होता, पण त्याच्या पिवळ्या डोळ्यात एक मूक याचना होती आणि त्याची मान निर्जीव होऊन खाली पडली तेव्हा संपतला त्याच्या खांद्याची जखम दिसली. एखाद्या एकशिंग्याच्या शिंगानं करावीशी जखम. 19 वर्षांपूर्वी त्याचे प्राण वाचवणारा घुमरा तो हाच.